आज डीसी न्यूज़ इंडिया की मौजूदगी कांदिवली पुलिस स्टेशन में है, जहां कथित तौर पर कल हुए एक 5 साल की बच्ची के रेप मामले में आज शिवसेना यूबीटी के ये सारे जो अधिकारी हैं, जो कार्यकर्ता हैं, यहाँ पे मौजूद हैं और हम इनसे आज पूछने वाले हैं कि क्या कुछ ये सारी घटनाएं हैं, ये कब रुकनी चाहिए, क्या होना चाहिए, सारी चीज़ें। तो नमस्कार, आपका नाम? मनाली चौकीदार, विभाग संघटक, विभाग क्रमांक 2। मनाली चौकीदार जी, मुझे बताइए, ये जो घटनाएं होती हैं आए पर दिन पर दिन, अब जब हम इस घटना के बारे में बात कर रहे हैं तो कई देश के कई कोने में, कस्बे में ये सारी चीज़ें हो रही होंगी, तो इस पर आप क्या कुछ कहना चाहती हैं और ये कड़ी से कड़ी कितनी सज़ा होनी चाहिए? देश में ये जो चल रहा है उसके बारे में तो सबको पता ही है, लेकिन ये यहाँ पर जो हो रहा है उसके लिए हम लोग बहुत बार यहाँ आ चुके हैं। कभी स्कूल वाली बच्चियों को ड्रग्स के चॉकलेट खिलाना या उनके ऊपर इस तरह का ज़ोर ज़बरदस्ती करना, ये सब गलत बातें हैं, लेकिन आवाज़ उठा के कुछ फ़ायदा ही नहीं होता है। दिन आए दिन ये केसेस चलते रहती है। आज हम लोग यहाँ पे सब लेडीज़ आए हैं क्योंकि वो लड़का जिसने ये सब किया है गुनाह, वो भी नाबालिग है, वो भी 18 साल का नहीं है। इतनी कम उम्र में इतनी गलत दिमाग में बातें आना, इसके लिए किसको ज़िम्मेदार ठहराएंगे? वहाँ का जो माहौल है, उस माहौल में ड्रग्स और ये सब चलता रहता है। हम लोगों ने पुलिस के पास भी बहुत बार कंप्लेंट किया है। मेरे ख्याल से पुलिस स्टेशन अभी हमारा एक आधा घर जैसा हो गया। हर बार हम लोग इधर आते, इनको कंप्लेंट करते रहते कि भाई इस एरिया में ड्रग्स बिक रहा है, दिख रहा है हमको, लेकिन उसके ऊपर कोई भी एक्शन नहीं हुआ है आज तक। ये हमारा बहुत दुख है कि हम लोग आए दिन हमारे एरिया की ये सब गुने जो चल रहे हैं, गुनहगारी चल रही है, इसके बारे में जानकारी देने की कोशिश करते हैं, लेकिन इसके ऊपर कोई भी इलाज नहीं आज तक मिला है। बस चलता ही रहता है। आज 5 साल की बच्ची, कल 3 साल की बच्ची, बाद में 12 साल की बच्ची, 6ठी कक्षा में, 7वीं कक्षा में पढ़ने वाली बच्चियों को भी ड्रग्स खिलाना, उनके साथ ज़ोर ज़बरदस्ती करना, यही माहौल है और कुछ नहीं है। और जो बच्चे यहाँ शाम को बैठते हैं ना, स्कूल जाने वाले बच्चे, अब मेरे ख्याल से आज के पेपर में भी ड्रग्स के बारे में न्यूज़ आई हुई है कि 7वीं 8वीं के बच्चे भी आजकल इतने ड्रग एडिक्ट हो गए। कुछ तो करना चाहिए। हमारे आने वाली पीढ़ी जो है वो बर्बाद हो रही है, लेकिन उसके लिए कोई सोचता नहीं। हम लोग शिवसेना, उद्धव बाला साहब ठाकरे पक्ष की औरतें हमेशा सतर्क रहती है कंप्लेंट देने के लिए, लेकिन उसका कोई असर नहीं होता है। ये बहुत खेद की बात है कि इसके बारे में कुछ नहीं होता है। अभी इसके लिए ज़िम्मेदार किसको ठहराएंगे? मणिपुर में जो घटना है उसके लिए हम लोगों ने आंदोलन किया। किसी भी औरत को इस तरह से कपड़े उतार कर बेइज्जत करेंगे और हमारे देश के लोग सब देखते रहेंगे, ये बात गलत है। आप क्या कहना चाहेंगे, एक महिला हो के आप सभी जो लोग यहाँ पे हैं, क्या कहना चाहेंगे? आजकल लड़कियां या महिला कोई भी सेफ नहीं है। ये सब रोकना चाहिए, जो उनको सज़ा देनी चाहिए, छोटा हो या बड़ा हो, लेकिन उसको सज़ा मिलनी चाहिए। बाहर के देशों में जब रेप केसेस होते हैं, ऐसे संगीन अपराध होते हैं, तो कड़ी से कड़ी सज़ा होती है और ये जो सज़ा है 24 घंटे के अंदर हो जाती है। भारत में ये नहीं हो पाता है, क्या कहना चाहेंगे आप इस पर? यही तो है ना, इसके लिए तो ये हो रहा है, तो इसके लिए कड़क कार्रवाई इधर होनी चाहिए, क्योंकि छोटे छोटे बच्चे सुरक्षित नहीं है। इसके लिए उनके लिए कुछ तो कड़क कायदा निकालिए कि ऐसा निकालिए कि बाद में आगे वाला करने वाला ये सोचना भी नहीं चाहिए कि मैं ये करूँ। ऐसा कड़क कार्रवाई निकालना चाहिए। ये जो मानसिकता है, मानसिकता है रेप वाली और ये यौन उत्पीड़न, जो भी जितने भी मानसिकता है, ऐसी मानसिकता वालों पर आप कुछ कहना चाहेंगे? आपके कुछ विचार है? मानसिकता वाले के ऊपर बोलना ये चाहूँगी, फिलहाल तो ड्रग्स का वो बहुत चल रहा है। लालजीपाड़ा में रिक्शा में बैठे रात को 2 बजे तक ड्रग्स का ही बच्चों लोग को देते हैं, बिस्किट के ऊपर, वो कागज़ के ऊपर। फिर बहुत 2-3 बार ऐसे 14 साल के बच्चे को 2 साल पहले भी 4-5 लोगों ने एक रूम में बंद करके रखा था, उसको भी अत्याचार का, वो भी सब मालूम है। एक को तो मार डाला। ऐसा सब मतलब ये ड्रग के वजह से होते। आधी सीढ़ी काट के लेके जाते, भरा हुआ पानी का ड्रम पलटी करके वो बेच के पैसा ये करके, फिर भी पुलिस पास कंप्लेंट आता है। तो मुझे लगता है कि पुलिस ने भी एक्शन लेना चाहिए, सब देखना चाहिए एरिया को। अभी रोड पर सब धंधा भी लगाते हैं, रोड पे जाने आने के लिए भी रास्ता नहीं है,
क्या सुविधा है, क्या सुविधा है? कुछ भी सुविधा नहीं। कितनी बार कंप्लेंट किया, कितनी बार बोले, कोई सुनता नहीं। सुनते हैं फिर भी वही है। अगर कानून लगाओ तो अच्छे से लगाओ, पूरा लगाओ, यही मेरे को मुझे बोलना है, बस बाकी कुछ नहीं। एक महिला के तौर पर जब ऐसी घटनाएं आप सुनती हैं, देखती हैं, तो क्या आप महसूस करती हैं? आप सुरक्षित हैं? कहाँ सुरक्षित हैं? नहीं मैम, हम लोग तो अभी भी नहीं सोचे और पहले भी नहीं सोचे। हमारी कोई भी बच्चियाँ सुरक्षित नहीं है। यहाँ लालजी पाड़ा में तो ज़्यादा करके अक्सर ड्रग्स का, फिर तो नशे वाले जो सामान बेचते हैं बच्चे लोग, हर गली गली में, रास्ते में, रिक्शे में बैठ के पूरा व्यसन करते हैं वो लोग। मगर हमारी बच्चियाँ हम लोग बाहर भेजने के लिए डरते हैं कि हमारे बच्चे स्कूल कैसे जाए, कैसे आए, पढ़ाई करने की दिक्कत, ट्यूशन में जाने की दिक्कत। तो इसमें कड़ी से कड़ी सरकार को कार्रवाई करनी चाहिए। पुलिस को बोलने से कोई फ़ायदा नहीं होता है। वो खाली हाँ 2 दिन के लिए देखेंगे, देख रेख करेंगे, पुलिस 2 लगाएंगे, उसके बाद फिर उनकी जिम्मेदारी खलास। तो हम लोग को ये चाहते हैं कि रिस्क लेके अपने जिम्मेदारी समझ के ये पूरी कार्रवाई अच्छी तरह से करनी चाहिए और सबको सुविधा मिलनी चाहिए। तो इन महिलाओं का जो है यूबीटी से हैं, उनका कहना है कि ये जो है बेहद चिंता का विषय है और उस पर कड़ी से कड़ी कार्रवाई भारतीय कानून के तहत होनी चाहिए। सारी महिलाओं का यही कहना है। पर सवाल यही उठता है कि बच्चियां आखिर कहाँ सुरक्षित हैं? मंदिर में, मस्जिद में, घर में, स्कूल में, हॉस्पिटल में, आखिर कहाँ? आणि सर काय म्हणजे आता ॲक्च्युली आम्ही आलो ॲक्च्युली त्या मुलीसाठी आहे, पण हे सगळं जे व्हॉइस काढलं आहे हे तुला राजभरचे धिंगाण चालतो, सोडून चालणार नाही साहेब, बघा सोडून चालणार नाही. बघा तुमची माझ्याकडे मुली आहे, उद्या एखाद्याचा जीव जात असेल आणि डॉक्टर तिथे गप्पा मारत बसणार असतील, चालणार नाही. तसं माझी विनंती आहे, तुम्ही आमची तक्रार घ्या. मी आता आमची नोंदवा तक्रार, माझा शाखा मुलगा तक्रार देईल आणि वीसचं त्याला कायदे बरोबर आणि त्याच्यावर 20 कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. जे कोण त्या डॉक्टरमध्ये दलाल लोकांचं काय चाललंय आम्हाला माहिती आहे. ती एवढा हंड्रेड का, ती 5 वर्षाची मुलगी आहे, ती आज नशिबाने जगली आहे. जबाबदार कोण? मला त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. कठोर कारवाई करा आणि त्याचबरोबर ज्या डॉक्टरने त्याला केलेलं आहे त्यांच्यावर पण कठोर कारवाई झाली पाहिजे. सोडून द्या की आम्ही डॉक्टरांवर करतो कारवाई. उच्चाटवा द्या पटकन. हो ताई द्या, उच्चाटवा. इथे उपोषणाला बसतोय आत्ता आत्ता. हे शूट कर, शूट करून डायरी टाकू. इथे उपोषणाला बसतो ताई. बसा चला, इथे उपोषणाला बसतो. क्या मांग सर सर रेप मामले में क्या मांग है? हमारी मांग एक है कि आप पुलिस ने उनकी कार्रवाई की है, गुनहगार को पकड़ा है. मगर अभी हम लोग यहाँ इसलिए बैठे हैं कि जो डॉक्टर उनको लेट किया, 2-2, 2.5, 3 घंटा बैठा कर बच्ची की जान से केला है, वो डॉक्टर पे भी कार्रवाई होनी चाहिए. तक्रार झालीच पाहिजे कुठल्या प्रश्न. और ये जो बढ़ते मामले हैं राज्य भर में, देश भर में, क्या कहना चाहेंगे इस पर? नहीं, ये तो बहुत गलत है क्योंकि ये महाराष्ट्र में जो सरकार है ये निष्क्रिय है. ये और हिवाली अधिवेशन चालू है नागपुर में, फिर भी ये लोगों को कोई चीज़ का लाज शर्म नहीं है सरकार को. और ये लोग का निषेध करते हैं हम लोग, क्योंकि आज 5-5 साल के बच्चियों के ऊपर बलात्कार होता है. ये शर्म की बात है महाराष्ट्र के अंदर. ये महाराष्ट्र है, ये सुसंस्कृत प्रदेश है. ये छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है, शाहू फुले अम्बेडकर का महाराष्ट्र है. और इस महाराष्ट्र में ये घटना होती है वो निंदनीय है. और ये सरकार का भी हम लोग विरोध करते हैं, दिल से विरोध करते हैं. और शिवसेना आंदोलन छेड़ेगी, करेगी और शिवसेना रास्ते पे आएगी. और जब तक साफ कार्रवाई नहीं करेंगे डॉक्टर के ऊपर, तब तक यहाँ से हम लोग जाएंगे नहीं. तो यहाँ पर शिंदे गुट की ओर से यहाँ पर जो है पुलिस कैबिन में शिवसेना ठाकरे गुट की ओर से यहाँ पर उपोषण किया जा रहा है. विभाग प्रमुख यहाँ पे है, बहुत सारे अधिकारी यहाँ पर है और ऑफिशियली कहा जा रहा है कि जो उनकी तकरार है, जो उनका FIR है वो लिया जाए. वो डॉक्टरों के विरुद्ध में है. इन्होंने कार्रवाई तुरंत किया है. हम सबको ये विनंती कर रहे हैं, जो डॉक्टर ने 2.5-3 घंटा खींचा, उस पर उपचार किया नहीं, बच्ची की जान से खेला है, वो डॉक्टर पे भी कार्रवाई की जाए, इसलिए बैठा है. गलतफहमी नहीं होनी चाहिए.
तुम्ही तुमचं काम व्यवस्थित केलेलं आहे आदरणीय विभागाप्रमाणे तुम्हाला तो यहाँ पर ये जो है डॉक्टर के विरोध में उपोषण है और डॉक्टर के विरोध में ये कार्रवाई यहाँ पे की जा रही है। 2.5 से बताया जा रहा है 2.5 से 3 घंटे जो है खींचा गया और ये सारी जो उपोषण है ठाकरे गुट के जो पदाधिकारी है यहाँ पर मौजूद है। कैमरा पर्सन नितिन के साथ मध्य डीसी न्यूज इंडिया मुंबई। हा विषय त्या ठिकाणी सांगितलं आहे सर आपण आपली कारवाई केलेली आहे आपण जी कलम लावायची ती कलम लावलेली आहे सगळं काय आपण केलेलं आहे पण डॉक्टरवर कारवाई व्हावी आणि त्या विरोधात आमचा गुन्हा नोंदवावा ही आमची मागणी आहे तुमच्याकडे आणि का नोंदवावं की त्या डॉक्टरने हलगर्जीपणा केलेला आहे त्यांनी जर तरतूद काय तरतुदी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला डॉक्टरच्या विरोधात घेतात तुमचे निवेदन घेऊन आम्ही त्या सरकारी जे हे आहेत आपले जेला जे मेडिकल डायरेक्टर आहेत त्यांच्याकडे पाठवलं जातं ते स्क्रुटिनी करून ते जेव्हा त्याच्यात फिर्याद देतात त्यानंतर डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली जाते। तुम्ही तुमच्या भावना मी समजू शकतो साहेब आम्ही तुमचा पूर्ण सन्मान ठेवतोय झालेल्या ह्या घटना विधिमंडळामध्ये आमचे मुख्यमंत्री नाव केलेले आहे कायदा आहे की नाही मला माहित नाही कायदा नसेल किंवा असेल ज्या डॉक्टरांच्या मुलीशी खेळलेला आहे जीवाशी त्याच्यावर आम्ही तक्रार देऊ शकत नाही तुमच्याकडे एनसी करू शकत नाही कारवाई होईपर्यंत सस्पेंड करा। तुम्ही पण आमचा तुमचं निवेदन आम्ही घेऊन हॉस्पिटल आमचा रिक्षा एफआयआर घ्या साहेब आम्ही थोडं होतो तुम्ही त्याला सस्पेंड करा साहेब आम्ही नागरिक आहोत तक्रार तुम्ही घेऊ शकता तक्रार आम्हाला करायची आहे तक्रार तुमची लेखी तक्रार त्या घेतो ना मी साहेब तुम्ही आमचे तुमची लेखी तक्रार मी घेतो ना साहेब साहेब आम्हाला सांभाळणारे तुम्ही ज्या गोष्टीमध्ये आम्हाला सांभाळणारे लोक आहात तुमचा पूर्ण आदर ठेवून आमची कारवाई आम्ही काय म्हणतोय आम्ही तुमच्या बरोबर आहे आम्ही एकच बोलतोय ज्या डॉक्टरांनी त्या मुलीच्या जीवाशी खेळलेला आहे तर कारवाई व्हावी तुम्ही आमची तक्रार घ्या ऑफिशियली आम्हाला द्या आणि बघा आम्ही पाठपुरावा करणार आता पाऊस चालू आहे आता प्रोफेसर तिथे प्रश्न मांडले आहे आणि ही डायरेक्ट जे चाललंय ना ते तिथे टाकू द्यावे आम्ही बोलतोय ते आमच्याकडे तुमच्यावर तसं आहे तुम्ही निश्चित कारवाई टाकून टाकलेले पुण्यावर पकडलेलं आहे आमचं म्हणणं आहे ज्या मुलीच्या जीवाशी खेळलेले डॉक्टर हे काय गेंड्याच्या जातीचे डॉक्टर झालेले त्यांना काय फरक पडत नाही त्या हॉस्पिटलला सवय लागते साहेब आम्हाला एवढं आश्वासन पाहिजे की आमची तुम्ही तक्रार निश्चित घ्या ना आम्ही कुठे म्हणतोय परत विनंती आहे जी काय कायद्यात जी तरतूद आहे ना त्याला त्याच्या पण तक्रार नाही तक्रार नाही साहेब आपण कोणी पंतप्रधान जरी असेल ना तरी तक्रार देऊ शकतो आम आदमी सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे या देशाचा नागरिक तो तक्रार देऊ शकतो काय अरे आमच्या मुलीवर अत्याचार झाले आहे आमची मुलगी म्हणत होती काय बोलणार नाही का एवढी इमर्जन्सी असताना त्या मुलीला 2.5 तास थांबवलं मग विचार नॉर्मल एखादा गेला ये पहली बार नहीं है वो लालजीपड़ा का फांसी वाला केस था तो उसमें भी डॉक्टर ने ऐसे ही किया तुम्ही आम्हाला आश्वासन द्या की आमच्या तक्रारीवर तुम्ही योग्य ती कारवाई करणार खाली तक्रार नाही 4 ते 5 एक साधारण लोक तुमच्या पोलीस आला एक एनसी करायची तुम्ही घेणार की नाही घेणार मग आम्ही ते करतो घ्या ना हा जो विषय तुम्ही सांगताय ना त्याचा तुम्ही व्यवस्थित द्या त्याच्यावर चौकशी करून आम्ही साहेब दप्तरावर गेला काय आम्ही असं उडून डिसिप्लिन आणि त्यामुळे तुम्ही सर्वांनी माता भगिनी आणि तुम्ही उठाव सरकारने आम्हाला जे आणलं
आम्ही तुमच्या सेवेसाठीच आहे ना नाही साहेब तुम्ही तुमचं काम केलेलं आहे तुम्हाला हिंदुत्व आमचा हिंदुत्व मानतो ना हे हिंदुत्व आहे का त्यांचं आशेवाले कुठे गेले आता कुठे गेले आशेवाले आमचा तुमच्यावर काही आक्षेप नाहीये तुम्ही तुमचं काम केलेलं आहे फक्त डॉक्टरच्या विरोधात कारवाई व्हावी ही आमची मनापासूनची इच्छा आहे आणि ती करावी आमची तक्रार घ्या या मुद्द्यात काय केला पाहिजे की आपल्या आरोपी आणि त्या डॉक्टरवर कारवाई केली त्यांनी फक्त डॉक्टरवर कारवाई जे डॉक्टर गुन्हेगार पद्धतीने वागलेले त्या मुलीच्या जीवाशी त्यांच्यावर कायदेशीर डॉक्टर देवच पुरुष आहे डॉक्टरचा दर्जा कुठला आहे देवाचा देवानंद कोणशी डॉक्टर डॉक्टर जर बक्षीस म्हणत असेल कसं होणार साहेब तुम्हाला नाही आम्ही जो पत्र लिहितोय त्या आरोपी साहेब डॉक्टर ही आहे आरोपी हा आहे लहान काम केलेलं एवढं तो डॉक्टर पण आहे त्याची संपूर्णपणे जबाबदारी डॉक्टरची आहे त्याच्याकडे गेल्याच्या नंतर त्याने उपचार करणं गरजेचं होतं आणि ते त्यांनी केलेलं नाही आणि तुम्ही डॉक्टरांना पण कळवू शकता की तुझ्या विरोधात बाबा इथे कारवाई करण्यासाठी आलेली आहे डीन वगैरे यायला एखादं फोन झाल्यानंतर सगळे थांबवतात की नाही त्यामध्ये यांचं काम नव्हतं काय ती मुलगी मरणाच्या वाटेत आहे आणि हे आपल्या आराम काय असंख्य केस आहेत आम्ही त्या दिवशी डीसीपी साहेब आले होते चाको पोलीस स्टेशनला तिथे पण आम्ही या बरेचसे विषय त्यांच्याकडे मांडले जवळजवळ 1 तास त्यांच्याबरोबर चर्चा आणि तुमचं हे जे आम्ही बोलतोय डॉक्टर त्याच्यावर तुम्ही लक्ष देऊन सुद्धा कारवाई केली पाहिजे दोन आहे त्याच्यामध्ये साहेब या निवेदनाचा पुरेपूर विचार झाला पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे नक्कीच तुमच्या मुलीसाठी की घटना हुई है जिसलिए आप यहाँ पुलिस स्टेशन आए थे क्या कहना चाहेंगे सर इस रेप के बारे में आपके विचार आज आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी कांदिवली पोलीस चौकीला भेट दिली आहे 5 वर्षाच्या लहान मुलीवरती ज्या पद्धतीने त्या नराधमाने तिला वॉच ठेवून तिच्यावर रेप केलेला आहे आणि त्या मुलीला रेप केल्यानंतर त्यांनी स्वतः घराच्या बाहेर बसवलं ती मुलगी रक्तबंबाळ असताना देखील ती मुलगी रक्त घेऊनच घरी गेली आणि तिच्या आईने विचारलं काय झालं त्यानंतर कळलं की तिच्यावर रेप झालेला आहे आणि रेप झाल्यानंतर ह्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये त्या मुलीला घेऊन आल्यानंतर डॉक्टरांनी 2.5 तास त्या मुलीला बाहेर बसून ठेवलं तिच्यावर कुठलाही उपचार केला नाही तर अशा सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि ज्याने रेप केलेला आहे त्याला जास्तीत जास्त कठोर कारवाई व्हावी आज महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन चालू आहे अधिवेशन चालू असताना ह्या अशा घटना घडत आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी आलो होतो जैसे आपने बोला कि डॉक्टर ने उनको 2.5 से 3 घंटा बाहर बैठा के ऐसा नियम कहते हैं एथिक्स कहते हैं डॉक्टर्स के कि जब भी मरीज जाए तुरंत इलाज करना चाहिए
पर यहाँ इस केस में ऐसा नहीं हुआ। आप बोल रहे 2.5 से 3 घंटा बैठा कर रखा गया, क्या कहना चाहेंगे उस डॉक्टर के खिलाफ? हम इसलिए वहाँ पे पुलिस चौकी में हम सब लोग नीचे बैठे थे जमीन पे कि कोई भी हालत में वो डॉक्टर लोगों पे, जो डॉक्टर लोगों ने वो बच्ची के जिंदगी से खेला है, उस पर ध्यान नहीं दिया, उसका उपचार नहीं किया है, वो डॉक्टरों भी उतने ही दोषी है, तो उन पे भी केस होना चाहिए। ये मांग रख के हम उनको निवेदन देके आए। मुझे बताइए सर, देश में, राज्य में कई अलग अलग कब्जों में, इलाकों में बच्चियां कहाँ सुरक्षित है? स्कूल में सुरक्षित है, अस्पताल में सुरक्षित है, पुलिस स्टेशन में? ये जो सवाल है, ये जवाब हम निरंतर ढूंढते रहते हैं, सरकार से, विपक्ष से। क्या कहना चाहेंगे इस पर? ऐसा है, महिला को हम देवी का स्थान दिया हुआ है। अभी वो देवी को ही लोग परेशान कर रहे हैं, उनके अबरू रस्ते पे निकाल रहे हैं, छोटे बच्चे पे रेप हो रहा है। ये सब देखते हुए आज का जो महाराष्ट्र का अधिवेशन चालू है, वो अधिवेशन में ये सब प्रश्न हमारे सुनील प्रभु जी ले गए। पुणे का उदाहरण हो, मुंबई का उदाहरण हो, राज्य में, देश में अनेक जगह पे महिलाओं पे अत्याचार हो रहे हैं, ये बात सामने आई है, उसका निषेध हम लोग कर रहे हैं। और एक ही मैं कहूँगा, अधिवेशन काल में इसका अध्यक्ष ने इस पे ध्यान देनी चाहिए, और जो लोगों पे, जिनको पकड़ा है, उन पे कड़ी सजा, उनको कोई भी हालत में वो जेल के बाहर नहीं निकलना चाहिए। ऐसे लोगों का स्थान जेल में है। मुझे बताइए, बाहर के जो देशों में ऐसे जब संगीन अपराध होते हैं तो कड़ी से कड़ी सजा होती है, भारत में ऐसा नहीं, क्यों? अभी राज्य में भी अधिवेशन चालू है और देश का भी अधिवेशन चालू है। ये मीडिया ने देश, वो जो सरकार में बैठे हैं उनको पूछना चाहिए ये बात, उनको पूछो। डॉक्टर म्हणून घेतो कशाला? देवा सगळं आहे। आता डॉक्टर्स भक्षक झालेले आहेत, पेशंटला बघतच नाही। गुप्ताजी, मी तुम्हाला एकदम प्रामाणिकपणे सांगतोय, तुमची रिस्पेक्ट करून, आजच्या नंतर या हॉस्पिटलमध्ये ही नाटकं चालली जर तुमच्या कॅज्युअल्टी डॉक्टर समजावा, तिला जागेवरती काळा फासणार आहे, नाही तर तीव्र आंदोलन करावं लागेल। आंदोलन साहेब हिसाबच, गरीबांना न्याय मिळत नसेल हे चालणार नाही आम्हाला। डॉक्टर्स हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, बाळासाहेबांचा महाराष्ट्र आहे। करायचं काय मग? गव्हर्नमेंट हॉस्पिटलचा अर्थ काय मला सांगा? लोकांची सेवा करणं ना। आपण मग तुमच्याकडे डॉक्टर्सचा तुटवडा, तुमच्याकडे वॉर्ड बॉयचा तुटवडा, तुमच्याकडे जे मेडिसिनचा डॉक्टर तुटवडा, त्यावेळी ड्युटीवर होते, जे नर्स ड्युटीवर होती, ती कोणी अशी आम्हाला माहित नाही। त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना सस्पेंड करा। केसचा रिझल्ट लागेपर्यंत सस्पेंड करा। जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंत त्यांना सस्पेंड करा। तुमची इच्छा आहे काय? आम्ही त्या आंदोलन करायला बसू। आम्ही तुम्ही आम्हाला आश्वासन देत नाही, दोषींवर कारवाई करतो, आम्ही राहणार नाही। नाही तर खुर्ची साईडला करतो, खाली काय दोषी मी तुम्हाला लेटर पण देणार, जे काय असेल इन्क्वायरीचा रिपोर्ट तुम्हाला देणार, ते त्याच्यामध्ये कोणी सापडला की त्याच्यामुळे आपल्याला तोपर्यंत कारवाई करा। इन्क्वायरीचा अगोदर साहेब गुप्ताजी साहेब ऑन मीडिया चालू आहे। एक मिनिट सर, जे गाण्याचे युनिट होणार त्याच्या एक युनिट सगळं सस्पेंड केलं आपण, ते युनिट्स बंद होणार सर, बाकी लोकांचा त्रास होणार। डॉक्टर कोण होता? नाही, आपली 5 डॉक्टर नाव सांग, कोण डॉक्टर होते? त्यांच्या टीम मध्ये राम डॉक्टर ते कुठे प्रॅक्टिस करतात? आपल्याकडे बाहेर कुठे करतात? नाही, बाहेर आम्हाला घरी बसवा। लेकिन सर एक मुझे बताइए, अगर आप ऐसा कायदे से कार्रवाई नहीं करेंगे, उनका मनमानी बढ़ेगा, दोबारा दूसरा ऐसे ही करेंगे वो वापस। एक बार आप कठोर कार्रवाई करेंगे ना तो ऑटोमेटिक वो सही हो जाएगा। आम्ही काय मागतोय? न्याय मागतोय ना, त्या मुलीसाठी न्याय मागतोय। दुसरा आम्ही काय मागतोय साहेब? बघा, त्या डॉक्टरला घरी बसवा, ज्या डॉक्टरने हलगर्जीपणा केला, त्या मुलीशी जीवाची खेळला। अरे, एक मुलगी तुमच्याकडे आली आहे दवा घ्यायसाठी, तुम्ही त्या दवा देऊ शकत नाही, बघू शकत नाही? एवढं कुठलं काय काम चालतंय ते आम्हाला माहित नाही, काय काम चालतं ते? ह्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये काय काम चालतं ना, हे आम्हाला माहिती आहे। एवढं डॉक्टरांनी करू नये।
सर ते बच्चूला आपण स्टेबल करून पाठवलं म्हणून काय स्टेबल केलं? खरं सांगतो मॅडम, तुम्ही जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही आताच बोललात की एवढी मोठी फाईल, अहो ती फाईलची मॅडम, प्रोसेस फाईल- करेपर्यंत त्या मॅडम, पोरीचं काही झालं असतं तर काय केलं असतं? मॅडम फाईल आपण असं नाही की फक्त फाईलच लिहित होतो आपण, आपली टीम होती जी बाकी लोक फाईल, बाकीचे लोक तिकडे होते बच्चू तुम्ही आम्हाला एवढं सांगा फक्त त्या डॉक्टर कारवाई होणार की नाही होणार? होणार कधी? जे काय दोष आहे होणार. कधी 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 मॅडम इन्क्वायरी तर केले हा, तो मंत्र्याकडे बसवा, टेम्पररी तो मंत्री इथं बसवा घरी त्याला. साहेब बघा, हा, तो इथे आवाज दिसला डॉक्टर ठीक आहे सर. पोलीसवाले बरोबर आहेत, तो काय उद्या लपडायला मग सांगून का? यांना अधिकार आहे. अच्छा, अधिकार आम्ही आहे त्याला सरळ suspend बोलतोय, करायचं तुम्हाला. ज्या मुलीवरती तो उपचार करू शकला नाही, हलगर्जीपणा गेला, त्या जीवाशी खेळलेला आहे, अशी माणसं कशाला पाहिजे ते? अशी माणसाची आवश्यकता काय? सर जे काय आपल्याकडे होतं त्या बेस्ट ट्रीटमेंट ते दिलं आपण, त्याला सूचना घेतला सर. अरे आहे ना सर, काका इथे उभा, त्याच्या वडिलांनी आत्ता आमच्यावर बोलला त्याचा वडील, सर काका आतमध्ये नव्हते सर, त्याचे आई वडील होते ना. अहो मुलीची केस होती म्हणून काका आत नव्हते, तुम्ही लेडीजलाच आत घेणार. पण पेशंट आपलं बाहेर ठेवलं नव्हतं, पेशंट आतमध्ये वॉर्डमध्ये होती पेशंट आपकी तुरंत वॉर्ड में गई थी. तुम्ही आम्हाला लेखी देता कि हाँ तो जब उसका ब्लीडिंग ही नहीं हो रहा था खत्म, तो आपको समझाया कि यहाँ से हम लोग नहीं, हम लोग नहर भेजेंगे ना. अहो साहेब, हे एवढं हॉस्पिटल आहे, एवढे करोड खर्च केले, आणि इथे ह्या नाही कुठली केस घेऊन या, इथं इलाज नाही होत आहे, इथं दवा नाही आहे. पेडियाट्रिशियन पेडियाट्रिक सर्जरी वेगळं असतं, सुपर स्पेशालिटी मग ते तुमच्याकडे अवेलेबल नव्हते का नव्हते? डिपार्टमेंटच नाही आपल्याकडे. डिपार्टमेंटच नाही, मग तुम्ही आधीच का नाही सरकारला कळवा ना सांगितलं? मॅडम ते सुपर स्पेशालिटी आहे, आपण जे बांधतो त्याच्यामध्ये येणार ते. अहो सरकारला कळवा ते ना. कधी येऊ दे, तुमच्याकडे ते नाहीये तर तुम्ही त्याची डिमांड तर करा. मॅडम आमच्याकडे पण नाही, आपण कुपनला पण नाही, माझ्याकडे मोठी हॉस्पिटल आहे, आपण न्यायालय पाठवलं मॅडम. हो ते ती खालची तुझी मशीन ती पण नाही किती दिवस बनायची? कोणती मशीन काय काय आहे ते? आम्हाला चालू झालं आहे, किती दिवस बंद होतं? चालू आहे. किती दिवस बंद होतं? 2 महिने बंद. मग काय पाहिजे? यावं लागेल. गरीब माणूस काय करणार? एवढे मशीनसाठी इथे आंदोलन करावं लागतं. तुम्ही काय बोलणार? मशीनसाठी आम्ही किती वेळा रस्ता बाहेर बंद आलोय. होतो. एवढे लोक माहिती आहेत, आम्ही तुम्ही 2-2 किती महिने वेळा मशीन बंद आहे. तुम्ही आम्हाला लेखी देता की जो दोषी आहे त्या कारवाई करताय? येस येस. द्या लेखी आम्हाला. जे मशीन बंद आहे साहेब त्या सगळ्याची इन्क्वायरी सरकारला आयसीयू बेड किती वाढवले साहेब? आयसीयू बेड किती वाढवले? सर आपल्याकडे आता सांगायचं नाही. 30 बेड आहे आपला, MISU 16 बेड, 14 बेड SICU. भगवती बंद आहे. हा. हा मेन हॉस्पिटल आता हे झालेलं आहे, मग तुम्ही किती केअर करताय त्या गोष्टीवरती मला सांगा. त्याच्यामध्ये सर आमचं त्याच्यामध्ये ना ते दोनापत धोर आहे, ते वरती AMC करणार अहो, सर. ICU तुम्ही प्रस्ताव करा ना. तुम्ही गेल्या वेळेला एक मिनिट प्रस्तावासाठी सर थांब. गेल्या वेळेला साहेब तुम्ही बोलला होतात की वरतीपर्यंत मी प्रोसिजर करतो आणि तुम्हाला कळवतो. गेल्या वेळेला बोलला होतात की नाही सांगा सर मला. आपण NICU मध्ये जे NICU बेड आधी 14 होते, आपण ते वाढून 28 बेड केले सर. 28 बेड छोट्या बच्चूसाठी केले आपण NICU बेड, आणि मोठे असे बेड आपल्याकडे 30 आहे. वाढवण्यासाठी सर आपल्याकडे डॉक्टर्स पाहिजे, डॉक्टर कुठे भेटतात आपल्याकडे, मशीन्स पाहिजे आपल्याकडे, ते आपल्याकडे साहेब, साहेब, मी काय म्हणतो? घटनेला 3 दिवस घटनेला 3 साहेब, मी दिवस काय झाले. म्हणतो? 3 दिवसामध्ये तुम्ही त्या डॉक्टरवर कारवाई केली नाही आणि त्याला सस्पेंड केले नाही, हा निषेध नाही का? आणि साहेब हे जे तुम्ही रडताय ना, हे नाही ते नाही, किती दिवस रडणार? गेलं 2 वर्ष हेच ऐकतोय. तेच ऐकतोय. तुमच्या DMC आलेले दादा मीटिंग घेतल्या पुन्हा. आणि आयसीयूचे बेड वाढवले ना, ते सुद्धा आमच्याच मुळे, हा. गुडेकर वहिनी आणि आम्ही सगळे आलो होतो आयसीयूचे बेड ताबडतोब वाढवा म्हणून. वहिनींना आश्वासन दिलं होतं. त्यावेळेला तुम्ही तुमच्यावर ICU चे कोणाला बेड घेताय का? वाढवले. आम्ही कोणाबद्दल बोलतोय? जे डॉक्टरांनी चूक केली त्याला बोलतोय. आम्ही काय कोणचं नाव घेतोय का? आम्ही तुम्हाला काय म्हणत आहे सगळ्या का? सरसकट मोजतोय का आम्ही? ऑन रेकॉर्ड सांगतो सर, जर असं काय असेल ते डॉक्टर आपण असं काय असेल? नाही अरे असं आहे ना. सर इन्क्वायरी मध्ये पण जर सापडणार त्याला आपण 1 मंथ Inquiry कोण करणार? आपले HOD इन्क्वायरी दिली मॅडम, HOD पिडियाट्रिक HOD ला इन्फॉर्मेशन कोण देणार? मी दिलं मॅडम ऑलरेडी, त्याला लेटर काढले मॅडम. म्हणजे कधी ते म्हणजे ते आम्हाला बघूया. clean sheet आहे. आम्हाला बघूया काय लेटर तुम्ही काय काढले. मग काही होणार नाही. असं नका करू. आणि आम्हाला लेखी आश्वासन द्या साहेब. आधी त्या आज तुम्ही deal आहात, आम्ही तुमच्याकडेच न्याय मागणार. तुमच्या आणि मग hospital आधी मध्ये जे काय motion होणार आहे, काय करायचं ते तुम्ही करा. हा. मग इन्क्वायरी करा. अहो सात वेळ कधी जवाब आणून ना, हेच रडगाणं आहे. हे बंद आहे, हो नाही आहे, मशीन हे नाही, नाही. डॉक्टर नाही, मेडिसिन नाही. साहेब तुम्ही म्हणजे हे पेपर दिलात इन्क्वायरीसाठी, याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे काहीतरी हलगर्जीपणा झालेला आहे, याचा अर्थ असंच आहे ना, काहीतरी ह्याच्यामध्ये त्रुटी झालेली हे तुम्हाला माहित आहे, माझा मते म्हणून तुम्ही ते लेखी कंप्लेंट दिलेला आहात ना. नाही सर, सगळं पेपर माझ्याकडे आहे सर, सगळं पेपर बघितलंय. नाही नाही ह्याचं ते सांगतो सर, ॲज पर माय नॉलेज सर, जे काय माझं नॉलेज आहे त्याच्यामध्ये आपण नेग्लिजन्स नाही केलं सर. आपण ॲज पर प्रोटोकॉल आपण सगळं पेशंटला तपासलं आहे, त्याला स्टेबल केलं आहे आणि नंतर पाठवलं सर.
मला मग त्यांचं वडील असं का बोलतात, त्यांचं वडील आणि आई असं का बोलताय की 2-2.5 तास तुम्ही थांबून ठेवलेला, का बोलतात ते लोक? ठेवलं सर आतमध्ये सर ठेवलं आपण तिला आतमध्ये वॉर्डमध्ये आणि न्यायालयात थांबलं तर त्याच्यामध्ये आपण काय करणार सर? नाही तर सोडा, इकडचं सर 2.5 तास आपण केलं सर ना, त्याच्यामध्ये ट्रीटमेंट जसं केलं असं त्याला स्टेबल केलं असतं तर जर मध्येच त्याला काय ते असं बोलले नसते ना 2-2.5 तास थांबलं तर आम्ही तुमच्याकडे आलोच नसतो साहेब. सर 2.5 तास तर प्रॉपर बोले 2.5 तास थांबलो आपण, पण 2.5 तास त्याला आपण ट्रीटमेंट दिलं सर, त्याला स्टेबल केलं आपण. 2.5 तासानंतर ट्रीटमेंट भेटले सर असं त्याच्या वडिलांचं आपल्याकडे 7:40 ती आली, 7:40 आपल्याला रेकॉर्ड आपल्या सीसीटीव्ही बघा तुम्ही, 10:15 ती गेली नायरला, ते पण डॉक्टर सोबत आपण पाठवलंय. ते किती झालं सर? 2.5 तास झाले ना. 7:40 ती आतमध्ये आली कॅज्युअलिटीमध्ये, आपल्या सीसीटीव्ही फुटेज पण बघू शकता तुम्ही. 10:15 ती बाहेर पडली ती ॲम्ब्युलन्समध्ये. ते किती झालं? त्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट पण केलं, पेपर पण केलं, न्यायाशी बोललो, ॲम्ब्युलन्स अरेंज केलं, डॉक्टरसोबत पाठवलं. आता हे नाही तुम्ही इन्क्वायरीसाठी काय टाकलं त्याच्यामध्ये की कुठे जर काय असेल, कुठे प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला इन्क्वायरी करा आणि मला फॅक्ट अँड फायंडिंग सबमिट करा. हे तर पेशंटचा बद्दल झालं ना, पेशंट बद्दल सर, पेशंट बद्दल झालं, डॉक्टर सर तेच ना, पेशंट बद्दल पेशंट बद्दल झालं. नेग्लिजन्स कुठे झालाय? जर पेशंट बद्दल काय डॉक्टरने केलं असेल ना, असाच आरोप आहे सर ना, त्याच्यामध्ये तेच सांगेल तुम्ही इन्क्वायरी करा, कुठे नेग्लिजन्स झाला तर मला रिपोर्ट सबमिट करा. तसंच हे नाही, पण हे पेशंटचं झालंय, डॉक्टरसाठी एक पत्र लिहायला पाहिजे होतं की त्यांनी जर काय त्याच्यामध्ये त्याला सर जर आपल्याला नेग्लिजन्स केला तर नेग्लिजन्स कोण करा? डॉक्टर्स करा नेग्लिजन्स ना. तेच आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण पॅटर्न याच्यात पहिलंच वाक्य ॲज पर कंप्लेंट्स रिसिव्ड, तर कंप्लेंट कोणी केली? त्या दोघांनी कंप्लेंट कालच आलं, त्या दोघांचं कंप्लेंट आहे. म्हणजे ते तिचे रिलेटिव्ह? नाही, ते आपले दीपक तावडे, एमएलए योगेश सागर आणि कमलेश यादव, त्यांचं पत्र कालच आलं होतं, कालच आपण इन्क्वायरी बसवलं होतं. आणि सेम तिकडे पण झालं आहे, न्यायालय पण तसंच सेम झालं. हॅलो बोल चुकी मी हूँ तेच ना. करता हूँ. मी देतो पत्र. आप दे दो लेटर हमको कि भाई इसके जो भी होगा प्रॉपर आपको लेटर कधी सर आता देणार की सर टाइम लागेल ना, टाइप करून देतो साहेबाला पाठवतो पाहिजे. संतोष भाई को भेज दीजिए yes, आप उनको ऑफिशियली आपका लेटर कि भाई जो भी है वो कायदे से कार्रवाई होगी. दैट्स ऑल. हॉस्पिटलची परिस्थिती कधी सुधारणार? मॅडम सुधारतोय मॅडम. देखिए आपसे बहुत होप है, लास्ट मीटिंग में आपने बहुत सारे हमको आश्वासन दिए. नेग्लिजन्स मला वाटतं ॲज पर माय नॉलेज मॅडम, माझं पेपर सगळं माझ्या हातात आहे, सीसीटीव्ही चेक केलं मी, आपण टाईम वेस्ट नाही केलं मॅडम पेशंटला. जर पेशंटला आवी लावलं नसतं ना, पेशंटमध्येच काहीतरी झालं असं पेशंटला, एवढं त्याला ब्लिडिंग होत होतं मॅडम. तर सुचर घेतलं आपण, मॉप ठेवलं तिकडे, आणि छोटी बच्चू होती ती एवढे रडत होते, त्याच्यामध्ये आपण त्याला समजवून, त्याला इंजेक्शन देऊन, भूल देऊन सगळं आपण केलं मॅडम. आपण इकडे नेग्लिजन्स नाही केलं. पण ठीक आहे, आता जे आरोप आहेत आपण परत इन्क्वायरी करतो आहे की कुठेतरी काय सापडलं तर आपण त्याला कारवाई करू मॅडम. पण माझ्या मते मी जे बघितलं आहे, जे सीसीटीव्ही कुठे चेक केलं आहे, त्याच्यामध्ये आपण कुठे पण आपण नेग्लिजन्स नाही केलं. आणि एवढं छोटी बच्चूला स्टेबल करायला, पेपरअप करायला 2-2.5 तास लागणार होतं. त्याच्यामध्ये पण आपण पाठवलं ॲम्ब्युलन्सनी, आपण डॉक्टरसोबत पाठवलं, तर आपण असं पाठवत नाही. त्याच्यामध्ये गायनेकॉलॉजिस्ट पण होते आणि पेडियाट्रिशियन होते, दोघांसोबत पाठवलं मॅडम. आणि तिकडे पण एवढं मोठं हॉस्पिटल होऊन 2दा दिवसात तिने ऑपरेशन केलं. 2.5 तासानंतर तुम्हाला रिअलाइज झालं की तिला इथे ट्रीटमेंट देणं इज नॉट पॉसिबल? आतमध्ये मॅडम त्याला ब्लिडिंग होतं, त्याला कुठे माहिती पडलं? जे बाहेर ब्लिडिंग होतं आपण त्याला सूचना केलं, आपल्या माहिती होतं किती आतमध्ये प्रॉब्लेम आहे. हां, ते आपण ट्राय केलं की इकडेच होऊन जाणं, पण तसं झालं नाही. म्हणून आतमध्ये काहीतरी ब्लिडिंग, तेव्हा आपण ते कॉल करून ॲम्ब्युलन्स अरेंज केलं आणि तिने पाठवलं. तिकडे पण त्याचं 2दा ऑपरेशन केलं. काल एक जॉब जे ऑपरेशन केलं संध्याकाळी, तेव्हा ते सक्सेस झालं. तेव्हा त्यांनी उघडून ते जे काही कुठेतरी ब्लिडर होतं त्याला ते फाइंड आउट केलं आणि त्याला सूचना केलं. आता सकाळचं बच्चू स्टेबल आहे. जे काय ऑपरेशन त्या मुलीवरती केलं आहे त्याचा तिला फ्युचर लाईफमध्ये प्रॉब्लेम होणार? प्रॉब्लेम म्हणजे पुढे म्हणजे असं काय दुसरं काय म्हणजे बच्चूसाठी काय होणार नाही. नाही तर त्या आरोपीवरती कडक कारवाई करायला ना मॅडम, ते तर होणार. मॅडम तुम्हाला रिपोर्ट जर चांगला व्यवस्थित दिला तर त्याला त्याच्यावरती व्यवस्थित कायदा सोडताच कामा नाही ना. मग एवढा मोठा बंच असतो पोस्ट आपला, ते भरावं लागतं. त्याच्यामध्ये आपण काय पण चुकी केल्या तो आरोपी सुटणार. आणि ह्याला भरायला आपला 2 तास लागतो. ते सॅम्पल गेला फॉरेन्सिकला पाठवलं, हे पण भरायला टाईम लागतो. तरी पण आपण फास्ट ट्रॅकवर एक हे भरत होते आणि एक आपल्या ते खूप सेन्सिटिव्ह मॅटर आहे. आपण रजिस्टरने सिग्नल रजिस्टरने बघितले, HODने बघितले, तसं आपण ह्याच्यामध्ये तो सुटणारच नाही. तो
एवढा ते मोठा गुन्हा त्यांनी केला चुकताच कुठलाच नाही पाहिजे. त्याच्यामध्ये सगळे जे इंजुरी तो मार्क्स सुद्धा ते होतं पोलीस बघतील ते इंजुरी मार्क्स रिपोर्ट जाईल फक्त आम्हाला एवढंच सांगा ज्यांनी हा टाइमपास केला डॉक्टरांनी. सर ऐकून घ्या सर मला मी माझा हातचं भरोसा करा माझ्याकडे सगळं पेपर वर्क आहे सर तुम्हाला सिक्युरिटी बसून दाखवून टाकतो सर असं काय टाइमपास झाला नाही सर तरी पण सर ऐकून घ्या सर तरी पण सर काय असेल मी तुम्हाला लेखी देतो सर जर त्याच्यामध्ये कोण सापडला त्याला आपण घरी बसू त्याला सस्पेंड करू सर लेखी द्या देतो सर लेखी करून पाठवतो सर म्हटलं इथे नाही काय आता बोलू शकतो बसलो खाली इथे तशी खाली नाही बसलो ते मित्र माझे उभे आहेत. सर पाठवतो त्याला आपल्या वीजमध्ये पाठवतो देऊन टाका ते वॉट्सअप काढून द्या आपण जसं आपण दिलं ना दोघांना तसं सुनील बोबीचं नाव टाका ना सुनील बोबीचं नाव टाका त्यांचा ते नंबर देऊन टाका पत्राचं त्याच्यावर टाकून नाही असं आहे योगेश सगळं साहेब पण आमदारच आहे. त्यांनी ते पत्र दिलं होतं ते नंबर एकदम प्रॉपर आपण देऊन मतलब आपने जो कहा था कि डॉक्टर पे कार्रवाई होगी या नहीं? हाँ होगी ना जो भी दोषी रहेगा लेकिन मेरे हिसाब से अपना कुछ भी नेग्लिजेंस नहीं हुआ है वी हैव फॉलो द प्रोटोकॉल्स और सब प्रॉपर ट्रीटमेंट दिया है। यहाँ पे जो आरोप लगाए जाते हैं कि ये स्वच्छता नहीं है ये है वो है इस पर क्या कहना चाहिए? मैं फिर से बोला आई एम नॉट स्पोक्स पर्सन ऑफ बीएमसी यू हैव टू आस्क टू हायर अथॉरिटीज। ठाकरे गुट के यहाँ पे आए हुए हैं ये सारे लोग को कहना है यहाँ पे विभाग प्रमुख आए हैं सारे लोगों का कहना है कि ये घटना जो है बेहद निंदनीय है इस वजह से सरकार को कुछ कदम उठाना चाहिए। ये सीधा हमला सीधे तौर पर विपक्ष के तरफ से सत्ताधारी पक्ष पे दिखाई दे रहा है और साथ ही साथ ये भी बात सामने आई थी कि 2 से 3 घंटे उस डॉक्टर ने उस बच्चे का इलाज नहीं किया। इस पर पुलिस स्टेशन में विभाग प्रमुख ने उपोषण भी किया और सारी चीजें यहाँ पर की। अभी के लिए बस इतना ही। कैमरामैन नितिन के साथ मैं दिव्या, DC न्यूज़ इंडिया, मुंबई।